परवा मी कवी संमेलनात गेली. खूप सारी कवी संमेलनं करते. प्रत्येक कवी संमेलनात गेलं की कुठला तरी कवी तिच्या लग्नात जाऊन बुंदी खाऊन आला, तिच्या लग्नात जाऊन गुलाबजामुन खाऊन आला, अशा कविता करतो. मी पण ठरवलं आमची बाजू पण मांडावी, मी पण कविता केली. आणि आता ती त्याच्या लग्नाला चालली. ती काय सटवायच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला, काय सटवायच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला. या बानूचा लाडू तिनं त्या माणसाच्या ताटात वाढला. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला, आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला, आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं. आपण चापून चोपून नीट केलेला बाळ दुसऱ्याच्या खुंटीला पाहायचं होतं. मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं. मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं. आपण नाही, जो सोडून गेला त्यानं आपल्यासाठी रडायचं. पोटातली कळ जरा दाबून धरली, एक साडी ठासून नेसली. पोटातली कळ जरा दाबून धरली, एक साडी ठासून नेसली आणि जितके शक्य होईल तितके मेकअप चेहऱ्यावर फासले. म्हटलं दाखवून देऊ, म्हटलं त्याला दाखवून देऊ, बघ तू काय गमावलं. म्हटलं त्याला दाखवून देऊ, बघ तू काय गमावलं. हवाई जहाज सोडून तू हे हवाई जहाज सोडून तुम्ही टमटम कमावलं. आणि त्याला तिच्यासोबत पाहून मी कावरी बावरी झाले. त्याला तिच्यासोबत पाहून मी कावरी बावरी झाले. स्वप्न रंगवली होती, हळदीच्या अंगाची नवरी झाली. भानावर आले, डोळे पुसले, मेकअप सारा पसरून गेला. भानावर आले, डोळे पुसले, मेकअप सारा पसरून गेला. फाजील सारा आत्मविश्वास दोन डोळ्यातून घसरून गेला. रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही. रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही. आणि प्रेम कोणाचंही असो ते शब्दाला जागत नाही. की नजरेस नजर झाली, आता समोरासमोर आलो आम्ही, की नजरेस नजर झाली, डोळे अजिबात हटत नव्हते. नजरेस नजर झाली, डोळे अजिबात हटत नव्हते. आणि माझी ओळख करून देताना त्याला शब्दही फुटत नव्हते. मग मीच म्हटलं मी वर्गमैत्रीण, माझं नाव बानू आहे. मी वर्गमैत्रीण, माझं नाव बानू आहे. मी मानलेली बहीण आणि तूच याची जाण. तो जरा हसला आणि तिचा हात हातात घेतला. काटाच रे माझ्या काळजात रुतला. वेळ मारून नेण्यासाठी मला विचारतो ही कशी आहे. वेळ मारून नेण्यासाठी मला विचारतो ही कशी आहे. म्हटलं तुझ्यासारख्या गोल कपासाठी हीच योग्य कशी आहे. काय करणार, आजही तुझा पडलेला चेहरा पाहत नाही. आजही तुझा पडलेला चेहरा पाहत नाही. आणि ज्याला आपलं म्हटलं त्याला धीर दिल्याशिवाय राहत नाही. जाताना जेवून जा, जाताना जेवून जा. आता मुख्य मुद्द्यावर आलो की जाताना जेवून जा असं तो सांगून गेला. आणि मग मीही दाबून गुलाबजामुन खाण्याचा निर्धार केला. खरंच सांग, एक घासही घशाखाली उतरला नाही. एक घासही घशाखाली उतरला नाही. आणि त्याच्यासोबतचा तिचा फोटो अजूनही डोळ्यातून ओसरला नाही. तिचा फोटो अजूनही डोळ्यातून ओसरला नाही. एकांतात बसून मी त्या सटवाईला विचारत राहते. एकांतात बसून मी त्या सटवाईला विचारत राहते. शीळ हरवलेली नाव समुद्रात कुठं वाहते. शीळ हरवलेली नाव